आजीच्या हातची जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। माघी गणेश उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। बाप्पा घरी आले की सगळ्यात आधी लगबग जर कोणती चालू होत असेल तर ती असते मोदकांची। उकडीचे मोदक तर आपण नेहमीच करतो, म्हणूनच आज आपण एक छोटासा ट्विस्ट देणार आहोत। बाप्पांसाठी कलरफुल असे मोदकांचं ताट तयार करणार आहोत। तर चला तर पाहूया मोदकांची रेसिपी। मोदकांसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। इथे आपण एक मोठा नारळाची चव घेतलेली आहे, त्यानंतर इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे पाणी 1 ग्लास भरून, इथे आपण घेतलेलं आहे मीठ, इथे काजू बदाम घेतलेला आहे, इथे आपण घेतलेला आहे 1 वाटी भरून, म्हणजे हा पाव किलोचा गूळ आहे। तो गूळ आहे ना आपल्याला बघूनच घालायचा आहे, म्हणजे आपल्याला कितपत लागेल तेवढाच आपल्याला तो घालायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण इथे तूप घेतलेलं आहे, इथे आपण घेतले वेलची जायफळ पावडर आणि इथे घेतलेले आहे सफेद तीळ। चला आता लगेच आपण कृतीला लागूया। आपण ना कढई ठेवलेली आहे, आता आपली कढई पण आता गरम होईल, मग त्यात आपण घालूया तूप। सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं माहिती आहे, आपल्याला बेदाणे आणि तीळ थोडेसे परतवून घ्यायचे 1-1 मिनिटं, जास्त पण नाही। हे ना तुपात परतवल्याने ना तुपाचा एक चांगला फ्लेवर येतो त्याला। आता यात आपण घालूया तीळ, हे झालेलं आहे। आता हे बाजूला काढूया। आता पुन्हा ना आपण थोडंसं तूप घालणार आहोत त्यात। आपलं ना तूप वितळले, आता त्यात घालूया गूळ। गूळ ना आपलं छान विरघळू दे, मग आपण ना त्यात ओलं खोबरं घालूया। गूळ ना आपलं छान वितळले, आता त्यात ना आपण ओलं खोबरं घालूया। आता हे ना छानपैकी एकजीव होऊ दे। आपलं गूळ ना एकजीव झालेला आहे। आता ना आपण मगाशी जे तीळ आणि बेदाणे भाजले होते ना ते घालूया। आता तीळ जर तुम्हाला नको असतील ना तर तुम्ही स्किप करा। आणि आता आपण घालतोय वेलची जायफळ पावडर। आता हे मिक्स करून घेऊया। आता ना आपण 2 मिनिटं ना स्लो गॅसवर झाकण मारून ठेवणार आहोत, एक 2-3 मिनिटं। आता झाकण काढून बघूया। ती पहा आपली ना खोबऱ्याची चोय आहे ना ती रेडी झालेली आहे। आता गॅस बंद करूया आणि ही बाजूला ठेवूया
आणि आता आपल्याला घ्यायची आहे तांदळाची उकड। मित्रांनो, आपण ना गॅस चालू केलेली आहे आणि आपण पाणी पण मस्त तापत ठेवलेलं आहे पोळीसाठी। आता आपण त्यात घालूया थोडंसं मीठ, साखर, त्याच्यानंतर घालूया आपण वेलची पावडर, आणि थोडंसं तूप। आता ना छान उकळी येऊ दे जरा ह्याला, मग आपण यामध्ये घालूया तांदळाचं पीठ। थोडं थोडं करून आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे सगळं। आता ना हे छान असं दांडळून घ्या, व्यवस्थित दांडला। हे बघा, ह्याच्यासाठी तुम्ही पलिता वापरलात ना तरी सुद्धा चालेल। ह्याला आपण देणार आहोत एक ट्विस्ट। तुम्ही पुढच्या 1-2 सेकंदात तुम्हाला सांगतेच। हे बघा, आता आपण काय करणार आहोत, आपण गॅस स्लो करणार आहोत, स्लो, आणि वरतून झाकण देणार आहोत आणि थोडी वाफ देणार आहोत। तुम्ही पाहिलं आपण दिलेलं आहे झाकण। आता 2 मिनिटं फक्त त्याला वाफ लागू दे, आपण गॅस बंद करणार आहोत। आपली ऑलमोस्ट उकड झालेली आहे। तुम्हाला ना मी झाकण काढून दाखवते। हे बघा, आपली उकड ना मस्तपैकी तयार झालेली आहे। आता आपल्याला काय करणार आहोत, आपण ना हे कलरफुल करणार आहोत मोदक। तर आपण ना थोडी थोडी खोय घेऊन त्याच्यामध्ये कलर ऍड करून ते मळून घेणार आहोत। चला, आपण ना आता थोडीशी खोय घेतलेली आहे याच्यामध्ये। आता ना आपण काय करूया, याच्यामध्ये घालूया येलो कलर। कलर आम्ही घालतोय, ऑप्शनल आहे। जर तुम्हाला नसेल घालायचा, तुम्ही नाही घातलात ना तरी सुद्धा चालेल। आता हे ना आपल्याला गरमागरमच मळून घ्यायचं आहे हा। जर तुम्हाला सिंगल कलर मध्ये करायचं असेल तर तुम्ही काय करा माहितीये, जे आपण पाण्याला उकळत घेतो ना तेव्हाच तुम्ही त्यामध्ये कलर ऍड केलात ना तरी चालेल। आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये करायचे असतील ना तर तुम्ही थोडी थोडी खोय घ्या आणि त्याच्यामध्ये कलर ऍड करा। आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। जितकं चांगलं मळू ना तेवढे आपले मोदक कापसासारखे मऊसूद होतील। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मस्तपैकी मळून झालेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया आणि दुसरी खोय परातीमध्ये घेऊया। तुम्ही पाहू शकता आपण परातीत घेतलेली आहे खोय आणि त्यामध्ये आपण ना ऑरेंज कलर घातलेला आहे। आता ना आपण थोडं थोडं पाणी घालून मस्तपैकी हे पीठ पण मऊसूद मळून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपलं हे पीठ पण मस्तपैकी मळून झालेलं आहे। तुम्हाला मी दाखवते कितपत आपण मऊ केलं। हे बघा, अगदी मऊसूद झालेला आहे। मग चला आता आपण करायला घेऊया मोदक। आता ना मी तुम्हाला मोदक करून दाखवते या दोन्ही पिठाचे। सगळ्यात आधी तरी आपण ना आपले हात थोडं पाणी लावून घेऊया हाताला, दोन्ही हाताला, म्हणजे काय होईल आपलं पीठ ना चिकटणार नाही। आणि ना एक छोटासा गोळा घेऊया। हे बघा, असा आपण गोळा घेऊया। आणि हे छान असं करून घेऊया। आपण गोळा केलेला आहे। आता काय करूया, पुन्हा थोडासा पाण्यात घालूया, थोडं या बोटाला पाणी लावूया, हाताला लावूया आणि बोटांना लावूया। आणि जो मधला जो भाग आहे ना आपला, जो इथे प्रेस करायचा। हे बघा, हे असं
आणि ह्या बोटाने आपण अलगद हाताने गोल फिरून ह्याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे. सावकाशपणे करून घ्या. जर तुम्हाला पाण्यावर होत नसेल तर तुम्ही थोडंसं तूप घ्या तरी चालेल. तुम्ही पाहू शकता आपण मस्तपैकी ही वाटी तयार करून घेतलेली आहे. आता आपण काय करूया, थोडंसं पाणी हाताला लावूया बोटांना. बघा ह्या 3 बोटांनी आता आपल्याला कामं करायची आहेत. हे बोटांना मध्ये एक बोट घेतलाय आणि असं प्रेस केलंय हलक्या हाताने. असंच आपण तुम्हाला जितकं जमेल तेवढ्या जवळ तुम्ही करू शकता. जर तुम्हाला थोडा आणखी स्पेस वाढवायचा असेल तर तुम्ही तसं करा. तुम्हाला जसं जमेल तसं करा. छान अशा पाकळ्या पाडून घ्यायच्या. हाताला ना थोडं थोडं पाणी लावून घ्या. म्हणजे ते कसं तांदळाचं पीठ आपलं असतं चिकट, त्यामुळे काय होऊ शकतं ते चिकटू शकतं हाताला किंवा मोदक आपला फाटू शकतो. हे बघा. आता मी त्यामध्ये भरते चोय. चोय भरलेली आहे. थोडं आतमध्ये प्रेस केलेलं आहे. आता हे हलक्या हाताने गोल गोल फिरून वर खाली वर खाली वर खाली तुम्ही पाहू शकता. हे बघा असं हलक्या हाताने करा. म्हणजे आपल्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या सुद्धा बिघडत नाही आणि आपला मोदक पण फार सुंदर होतो. हे पहा झालं की नाही. अशा प्रकारे ना आपण सगळे करून घेऊया.
आपले मोदक आता सगळे करून झालेले आहेत। आता काय करूया, आपण इथे टोपात पाणी ठेवलेलं आहे, हे पाणी आपल्याला गरम होऊ दे। आणि आपण घेतलेली आहे एक चाळणी। आता ना आपण या चाळणीला ना मस्तपैकी असं तूप लावून घेतलेलं आहे। आता आपण यात ठेवूया मोदक। असे आपण सगळे मोदक ठेवून देऊया। आता आपण ही चाळणी ठेवून देऊया टोपावर आणि आपण काय करणार आहोत, वरतून देणार आहोत झाकण आणि मंद आचेवर एक 15 मिनिटं हे वाफेवर चांगलं शिजवून घेणार आहोत। आपण देऊया झाकण। आता आपण 15 मिनिटांनंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते। आपण ना आता झाकण काढून बघूया। 15 मिनिटं तर झालेत आपले। हे बघा आपले मोदक ना तयार झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया।